तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे यांची आज वाशीमध्ये विजयी सभा होणार आहे। मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आज विजयी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात जरांगेंच्या विजयी सभेला सुरुवातही होणार आहे, कारण एक वेगळा जल्लोष सध्या मराठा समाजामध्ये पाहायला मिळतोय। मराठा बांधवांसाठी आजचा दिवस हा नक्कीच ऐतिहासिक म्हणावा लागेल। मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश हे मिळालेलं आहे। प्रत्येक ठिकाणी आम्हाला वंचित केलं गेलेलं, प्रत्येक ठिकाणी आम्हाला वेगळं, मग ते शिक्षणासाठी असेल, नोकऱ्यांसाठी असेल, अनेक ठिकाणी आम्ही वेगळले गेलेलो, पण आज आम्हाला एवढा मोठा आनंद होतोय। आणि आम्हाला आज सांगायचं झालं तर मनोज जरांगे पाटील या दादांमुळे आज आम्हाला कुठेतरी ताट मानेने आम्ही मराठा आहोत हे सांगायला आम्हाला अभिमान वाटत आहे। आणि आज जे काय जी आर निघतात आम्हाला आश्वासन दिलेले आहे आतापर्यंत, ते आम्ही जोपर्यंत इथे आल्यावरती खरंच आम्हाला जेव्हा उपोषण साहेबांना सोडलं जाईल आणि आम्हाला म्हणतील की बाबा हे आता आपल्याला मिळालेलं आहे, तेव्हा आम्ही इथे संपूर्णपणे गुलाल उधळून पूर्णपणे आझाद मैदानावर आम्ही धमाल करणार आहोत। नक्कीच आज धमाल करायच्या मनस्थितीमध्ये त्यापूर्वी एक सभा सुद्धा होणार आहे। काल जी ऐतिहासिक सभा झाली अगदी त्याच पद्धतीची ऐतिहासिक सभा असेल आजही। कालच्या प्रमाणेच आज बी असाच आनंद आहे मग लोकांच्या मनातून। आज आझाद मैदानावर गुलाल उधळूनच आम्ही जाणार आहोत। नक्कीच सगळे जी आर आणि सगळं राजपत्र जे आहे ते घेऊनच मुंबईतून काढता पाय घेणार, कारण जरांगे पाटील म्हणतात आता मुंबईला जायची गरज नाहीये, नवी मुंबईतच आंदोलन संपेल आणि मुख्यमंत्र्यांनी यावं, मुख्यमंत्र्यांनी राजपत्र द्यावं। त्यामुळे किती अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यांना की सरकारकडून हे सगळं केलं जाईल? जे दादा म्हणतील ते आम्ही मान्य करू। दादा म्हणतील तसं, आता कसं आता इथून पुढे मनोज दादा म्हणतील ते तसंच होणार। आम्ही कोणाचंही ऐकणार नाही, फक्त मनोज दादा। सकल मराठा समाजानं आदरणीय मनोज दादा यांना, मनोज दादा म्हणतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण। इथून पुढं कसं मनोज दादा म्हणतील तसंच। ज्याप्रमाणे मनोज दादांची या अगोदर सुद्धा गेले 7 महिने समाजानं मनोज दादांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर आज महाराष्ट्रातील सकल मराठा समाज महाराजांची जागा तर नाही घेऊ शकत, पण महाराजाप्रमाणे एक त्यागाची भावना ठेवून स्वतःच्या कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी पूर्णपणे काम करणारे आदरणीय मनोजदादा जरांगे आहेत, म्हणून यांच्या पाठीशी खंबीरपणे समाज खंबीरपणे उभा आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आता घोषणाबाजी सुद्धा सुरू झाली आहे, आनंदाचा गर्वाचा क्षण आहे। आता कसं मनोज जरांगे म्हणतील तसं मिशन मराठा आरक्षण। मात्र आता मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश मिळाल्यानंतर आता हा नवा नारा जो आहे तो मराठा बांधवांकडून दिला जातोय आणि तो म्हणजे आता कसं दादा म्हणतील तसं। अगदी, आणि एक वेगळा जल्लोष सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण वेगळा आनंद या सगळ्या मराठा समाजामध्ये आहे। इतके दिवस जो लढा खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेला होता त्याला खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातनं या सगळ्या मराठा बांधवांचा पाठिंबाही तितकाच मोलाचा होता। नक्कीच अनेक कोर्टामध्ये सुनावण्या